मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर करणारे अभिनेते म्हणजे नाना पाटेकर. कॉमेडी भूमिका असो किंवा सिरियस, प्रत्येक पात्र तितक्याच कन्व्हिक्शनने साकारलं. सध्या नाना मोजक्याच सिनेमांमध्ये दिसतायत. शहरापासून लांब गावाकडे शांत आयुष्य जगतायत. 76व्या वर्षी सुद्धा स्वतःच्या फिटनेसकडे आवर्जून लक्ष देतात. नुकताच नानांचा थक्क करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरून समोर आलाय, ज्यात नाना ट्रायसेप डिप्स मारतायत. 76व्या वर्षी इतक्या सहजतेनं व्यायाम करताना पाहून चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. काही चाहत्यांनी म्हटलंय की नाना म्हणजे ऊर्जेचा जिवंत झरा आहे, तर काहींनी वय ही फक्त एक संख्या आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर नानांना मजेत एकाने कंट्रोल उदय कंट्रोल अशीही कमेंट केली आहे. नाना पाटेकर हे त्यांच्या साध्या राहणीमानामुळे ओळखले जातात आणि या व्हिडिओमधून त्यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलंय की व्यायामासाठी महागड्या कपड्यांची किंवा जिमची गरज नसते, फक्त इच्छाशक्ती लागते. निर्माते अतुल कसबेकर यांनी हा व्हिडिओ शेअर करत नानांकडून मोटिवेशन मिळाल्याचंही सांगितलंय. अभिनेत्री तेजश्री प्रधान, भूषण प्रधान अशा अनेक कलाकारांनी कमेंट करत आश्चर्य व्यक्त केलंय. नाना सध्या इंडस्ट्रीच्या ग्लॅमरपासून लांब आहेत. शेती करताना, कधी जेवण बनवतानाही नाना व्हिडिओ शेअर करत असतात. साध्या राहणीमानाबद्दल नानांनी मुलाखतीत काय सांगितलं होतं पहा. नाटक सिनेमात ते थांबायचं आणि हे नवीन सुरू करायचं. गाडी काढायची आणि आता काही 10 दिवसाचा दौरा. इथून निघायचं, पहिले मराठवाडा पूर्ण करायचा, मग पूर्ण कोकण करायचा, मग पूर्ण विदर्भ करायचा, मग खानदेश करायचा. तर असं करत मजा येते. तर तुम्ही त्याला सहल केली ना, अरे एवढा प्रवास आहे, प्रवास नाही, ती सहल आहे. सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये फिरून यायचं. नुसते अगदी वनश्री पाहायची नसते, ही वनश्री जास्त महत्त्वाची आहे. सगळ्यांची सुखदुःख त्याच्यात घुसायचं, त्याच्यात बसायचं. उन्ही लागेल, सावली असते, छान असतं. आणि ती माणसं फार निरागस असतात ग. हातावर घेऊन अशी खाणारी जी मंडळी असतात ना, तुम्हाला बघितलं भुकेलेलं त्यातलं अर्ध काढून तुम्हाला देतील. ते अजून गावाखेड्यामध्ये आहे. शहरामधल्या माणसांच्या त्यांच्या विवंचना वेगळ्या आहेत, त्यांना मी दोष देणार नाही. कारण आपण बघतो ना शहरात इकडून तिकडं अशी सारखी माणसं जातं. मला भीती वाटते मला ते पाहून. कुठे चाललंय, काय चाललंय, काय इतकं धावतोयस. तुम्ही नाना पाटेकरांच्या विचारांशी सहमत आहात का, हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.